हेलो गाइस, कैसे हो आप सब लोग। तो आज हम जा रहे हैं हमारे R15 के पार्ट्स बदलने के लिए। ये सिंगम गया था, पूरा ये चेंज करना है और नीचे का बुशर रहता है वो भी गया और सर्विसिंग भी करानी है। तो आज बहुत तगड़ा खर्चा आने वाला है। मुझे कल ही कॉल आया था कि आपके पार्ट्स आ चुके हैं, तो आप आ जाइए जल्दी से। तो आज हम बाइक की सर्विस के लिए निकल रहे हैं। तो चलो देखते हैं सर्विस सेंटर जाके कितना कॉस्ट आता है अपने को। तो हमें सुबह बुलाया गया 10 बजे। अभी 10 बजने में 5-1 मिनट बाकी, तब तक पहुंच जाएंगे। करेक्ट 10 बजे पहुंचने वाले अपन, क्योंकि भीड़ बहुत रहती है। मतलब सर्विसिंग के लिए बहुत लोग आते रहते हैं, तो टाइम नहीं मिलता। मैं पिछली बार भी गया था तो 12 बज चुके थे। वो बोले कि 12 बजे के बाद हम गाड़ियाँ नहीं लेते। पूरा जो 10 बजे से 12 बजे तक जो आती है ना, वही हम सर्विस पे लेते। तो भाई कोई भी आगे से सर्विस सेंटर जाएगा, याद रखना कि 10 बजे के 12 बजे तक ही गाड़ियाँ सर्विस के लिए लेते हैं, उसके बाद नहीं लेते। तो अगली बार से जाओगे तो 10 बजे तक या 11 बजे तक जाने की कोशिश करना। भाई फाइनली अपन पहुँच चुके हैं सर्विस सेंटर। सर्व्हिसिंग पण करायची बरं का त्याची। चक्कर मारून पाहता का? नाही ना, हाँ ठीक है। भाई न्यू एडिशन आया कार्बन फाइबर। सबसे पहले तो मेरे को ही लेना था, पर क्या करूँ, नसीब में नहीं मिला है मेरे को। तो चलो कोई दिक्कत नहीं। भाई इसका भी लुक सही है, सेक्सी है। ऑल कार्बन फायबर। मॅडम गाडी घ्यायची मला। हां, तुमच्या नावावर गाडी घ्यायची मला। गाड लग जाए, प्राण चले जाए, पर हवाबाजी ना जाए। द्या ना घेऊन एखादी अजून। ही बाई ही लागत होती आपल्याला। ही हे एक कलर अभी 25 में आ गया है। और सबसे पहले तो ये वाला कलर ढूंढ रहा था मैं, ऑल ब्लैक। वो तो मेरे को मिला ही नहीं। मैं इसके लिए 5-10 हज़ार ऊपर देने को तैयार था, तब आया नहीं। जब मैंने गाड़ी ली उसके 1 साल बाद आ गया। साला नसीब ही फूटा। और एक कार्बन फाइबर एडिशन। और यहाँ पे FZ का शायद न्यू लुक है। ओ भाई, ओ FZ का न्यू लुक देखो। सर्विस के लिए अंदर जा रही है। मतलब इधर से इधर तक लाइन थी। मैंने सुबह 10 बजे आया, तभी इतने 6-7 गाड़ियाँ तो पहले से ही थी। तो अभी देखते हैं कितना टाइम लगता है। पार्ट्सची पावती देऊन घेऊन येऊ का पार्ट्स खाली? अहो विसरलो तर बरं, पटकन याला आणायला लावली मी। किती नंबर पण लावायचे बरं? नाही, अशीच लावून द्या वरती। मग ते तोडलं तर नवीन टाकायला आता परत गाडी लावावं लागेल। परत नाही, ते आत्ताच करावं लागेल। मी मला येतं कोटेशन द्या। हे बाई येईन। अहो त्याच्याकडे काय काय त्याची अरे बा, ती म्हण ऐकली नाही का? उघडा पिसारा आणि उघडी। हा, ते आले माझे। पिसारा दिसतो फक्त, पण मग ते तर बाकी धरा आता, मला तुम्ही इथं खर्च द्या। यांनी दिला आता तुमचा 5,000 जमा आहे, वरती किती लागणार आहे? हा खालचा खर्च आहे। मी सांगतो मॅडम तुम्हाला, तुम्ही या मॅडमने किती खर्च सांगितला तुम्हाला? आता तो विसरून गेलो। नाही अहो, असं नाही ना। तो 20,000 धरून चला, किती सांगितलं होता? हा 20 जरा धरून चला। ते 18 बोलले होते, पण 20 धरा। खालचा साईक धरा टोटली, म्हणजे हे पहा ब्रेक पॅड आहे दोन्ही, हा. स्विच ते रबर आहे, त्याच्यानंतर चेन्स पॉकेट आहे। 6,000 धरा, 26,000च्या आतमध्ये तुमचं काम होणार आहे पूर्ण। म्हणजे 25-26 हजार रुपये लागतीलच। तो का बरं राहिलं पण? मग तुम्ही तर बोलले तर आलं होतं त्याला। ए गबस रे आता मग मलाच हिशोब करावा लागेल। मग का बरं फोन नाही करणार? मग कसं काय कळलं आम्हाला? हो बघा ना, थोडं लवकर मागवा ना, तुम्हाला पार्टी देतो मी। पार्टी नको त्यांना, तुम्हाला सगळ्यांना पार्टी देतो माझ्याकडून। नाही, वाघ परत आपते वागायला वापस लोन मारावं लागेल। अहो नाही, लोन मारू थकलोय मी आता। आता बा मी 5 जमा केले ना, तर मग आता मला वरती किती ते हो, ते किती हो, पण मग ते खिशात पाहिजे ना आणायला। बघा ना तेवढ्या माझ्यासाठी। त्याच्यावरती त्याची नंबर मग काढ रे, 1 मिनिट रे। त्याच्यावरती त्याची नंबर लिहिलेला वाटतं, बघ बरं एकदा। मला नाही माहिती हो, बघा तुम्ही कसा। काहीतरी लिहिलेलं मी रिस्क घेतो ना। रिक्षा नाही, मला नाही समजत त्या गोष्टी। काय नंबर आहे? बघ बरं, तू बघ, मला नको सांगू ते।
नाही वाटत आहे मला तो पण. तो जेसी नंबर असतो का असा? फोटो काढले, फोटो दाखव त्यांना, फोटो दाखव. कुठे त्या विवो मध्ये फोटो दाखवतो, विवो मोबाईल काढ. मीच काढले तो फोटो काढ. देऊ का त्याचे नंबर देऊ का तुम्हाला? थांबा 2 मिनिटात देतो. आता विषय तुम्ही स्कीम देऊन टाकली आम्हाला. घे ना. खर्चाचा विषय नाही हो मॅम, खर्च खूप आहे. पुढून दिसतं ना सर्व पट्टी पुढे. मला आता तुला माहिती का तुझा एक बॉक्स बनवून ठेवा लागेल. तो माझं नाव टाका. उचलून तिकडे ठेवा लागेल, तिकडून उचलून इकडे ठेवा लागेल. फोटो डिलीट केले असं मला वाटतंय तुम्ही. नाही रे, मी याच्यातून काही डिलीट नाही करत. मीच काढलं. हा बा. येऊ चल, येऊ चल. 5,000 मायनस हो आम्हाला. अरे बा, पावती आणली नव्हती माहिती का? सकाळी याला घेऊन यायला लावली घरून. मी बाहेर होतो, मला तो म्हणे पावती लागते म्हणे. मॅडम ओळखत नाही म्हणे, आता पावती नसते तर. मॅडम म्हणे पावती घेऊन ये, मग तुला देते वस्तू म्हणे. अजून काय होतं रे? शॉकअप होतो, स्विंगा होतो, ते बुशिंग होते. स्पेरिंगा आणि आता घेतलं. अजून काही व्यतिरिक्त त्याच्यावर आणि आता हे करायला लावलं ना ऑर्डर त्यांनी, सॉकेट, चेन सॉकेट. रबर. वेगळं टाका. हां हां, मग तेवढ्याचा किती खर्च आहे? मागच्या वर्षी बी लक्ष अजून काहीतरी राहतंय, कारण आता हे सगळं मी धरलं ना तर 15,142 होतं. 15,142. काहीतरी त्यावेळेस अजून तुला 18 सांगितलं होतं ना, हां, मग अजून काहीतरी राहतं. शॉकअप वगैरे सगळं झालं ना. बुशिंग वगैरे सगळं सगळं झालं. घेतलं. असं काय बाकी मग? ते तर कोटेशन आहे ते खालचे बुशर वगैरे घेतलं, ते सगळं घेतलं. बेरिंग वगैरे, सगळं. असं कसं काय? हा, खर्च कमी लागत असेल तर चांगली गोष्ट आहे. जेव्हा येईन तेव्हा आठवणारे हे राहिलं होतं, असा विषय होऊन जातो आता. हो मॅम, बघा बरं का, मी अजून नाही थांबू शकत. अरे थांब ना 2 मिनिटं. 300 नको जाऊ रे. अरे ती डुकडुक चालत नाही आता, एक तर जाम झाली ती. एक तर जाईल. 15,142 प्लस 22,52 17,394 आता ते कसले? प्लस 150 चेंज पॉकेटचे. मग किती धरू आता? 18 धर ना तू. 26 माझ्याकडचे तुमच्याकडचे 18 आणि तुमच्याकडचे 18, पाटिके देऊ का? त्यांच्याकडचे वरती. त्याला गाडी विकावी त्यांच्याकडचे 6. अहो ती गाडी पूर्ण ती जी घेतली तिच्या भावात जाईल ती गाडी. त्यांचे 5,000 धरू. 6,000 तर. गेला ना 25. मग तो बोला 25-26,000 पर्यंत जाईल. वाघाला लोन मारावं लागणार असं देऊ का फोटो? नेक्स्ट या तर मध्यंतरी 5 आलं. मॅडम मी म्हटलं सगळी स्कीम टाकली, मटेरियल आले म्हणे. चिमटा काय त्याच्यामुळे त्यांनी गाडी लावली खाली. गाडीचं काम चालू केलं. अरुण पाहिजे नाही त्याचा फोन आला. झालं तुझं? झालं. फोन करतो मी. तरी किती दिवसात येईल अंदाज? नाही, अंदाज नाही लावता येणार मला आता. 15, 10, 20, 25? बोलले ना 10-12 दिवस तर लागतीलच ना. हां ठीक आहे, चला. त्यावेळेस फक्त चेक करून घ्या बरं का सगळं. आता नाही ना काय राहिलं? राहिलाय ना पाठ. आता एकदा चूक होती माणूस नाही, बसतं तसं नाही. मशीन तसं नाही. बसतं, सांग मला याला. इथे हुशार माणसात म्हणली तुम्ही याला. काय म्हणलं? हुशार म्हणली. मी हुशार नाही, तुम्ही नाही म्हण- नाही ना. हो, आता एवढ्या पार्टी देईल तुम्हाला. सगळं येऊन द्या. मग गाडी झाली का डिस्काउंट? हां ठीक आहे. डिस्काउंट द्या, मग तुम्हाला 100 रुपयाची पार्टी द्या. हाँ चल. तो फिलहाल अपन ने अभी बस खाली सर्विसिंग करा ली, क्योंकि बाइक के पार्ट्स ही नहीं अवेलेबल है. एक पार्ट्स ही आया नहीं है, मतलब उसका सिंगम ही नहीं आया, ये जो चिमटा. तो अभी उनसे भी गलती हो गई, ठीक है, खैर जाने दो. फिर अभी सर्विसिंग करा ली, उसको 2,000 खर्चा आया, बाद में नहीं करानी पड़ेगी हमको 20,000. तो अभी हो पहुंच चुका है 26,000 पे. तो भाई R15 लेने की सोच रहे हो गए तो मेंटेनेंस करना पड़ेगा भाई. मैंने ध्यान नहीं दिया तो इतना बड़ा खर्चा आ चुका है मुझे, तो आप देख सकते हैं. हाँ, चॅनलचा NP09 टाकत नाही हो मी, ते स्टोरेजला राहतं त्याच्यामुळे. पण आज म्हटलं टाकू आता काय काहीतरी, लय दिवसापासून बंद आहे. हां हां ना, आता काय एवढा पार्ट 1 टाकावं लागेल. बरं नाही खोलली ती खोलली असते म्हणजे मला इथंच लावून जावं लागली असती गाडी. नाही ना, ती चेन तर तोडली असती तुम्ही तर.
अहो 3 महिन्यापासून चक्रा मारल्या मी आता. पहिल्या महिन्यात आलो ते म्हणे तुझे पैसे आले का येऊन जात तो करून देऊ. आता माझ्या लक्षात नाही त्यांच्या लक्षात नाही. ही तर मागच्या सर्व्हिसिंग मध्ये तेव्हा किती 8-9 हजार रुपये खर्च आला. चैन तुटली नव्हती, चैन निघली होती. म्हणजे चेंज पॉकेट खराब झालं होतं आणि मी ते वापरत होतो. नाही चैन सॉकेट लूज मध्ये जास्त चालवली आणि ते लूज मध्ये पडून गेली. चेन पडली आणि ती अटकली तिथं. मला वाटतं तुटून गेली नाही मग त्या नाही ना, चेन पडली ना, चेन पडली तेवढा अटकली, नीड क्रॅक गेला मग तेव्हा. आणि जेव्हा चेन पॉकेट बदलला आणि रस्त्यात मी फिरत होतो तेव्हा मला लक्ष गेलं काहीतरी आवाज येतो. मी बघितलं तर ते चिमट्याला क्रॅक आहे डायरेक्ट. त्याला जायचं होतं काय जायला आता जमाना. जाऊ द्या आता बघू. जायचं थोडं, याचा खर्च पहिले अंगावर घ्यावा लागेल आता. भाई अभी ये पर चेक हो रहा है कि बाइक में कुछ और इंटरनल प्रॉब्लम है क्या नहीं. झालंय, केलंय पे, येतो नेक्स्ट टाइम मग. आता काही बाकी नाही ना. प्रिंट करायच्या पहिले सांग. हां त्याचं काही नाही, पण अजून काही आता काही बाकी नाही ना ऑर्डर करायचं वेगळं असं काही नाही. सगळं ना. आता बाकी आहे ना. तुझं आत्ता पण सगळं झालं असतं. हाँ ते चिमट्यामुळे आडलं. ठीक है चला गाइस, आज तो हमारा काम पूरा नहीं हुआ गाइस. अभी थोड़ा नाश्ता वगैरह कर लेते, मतलब कुछ खाना खा लेते. बहुत सुबह से भूख लगी है अभी, तो वेज बिरयानी वगैरह खा लेते. चलो सबसे पहले तो